Today we are learning powerful English idioms with Marathi meanings to boost your English. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण शेवटी तुमच्यासाठी एक खास प्रश्न आहे. चला सुरू करूया. अंडर द वेदर, अस्वस्थ असणे. आज मी ऑफिसला गेलो नाही कारण मी अंडर द वेदर होतो. अ पीस ऑफ केक, खूप सोपे असणे. ही परीक्षा माझ्यासाठी अ पीस ऑफ केक होती. हिट द नेल ऑन द हेड, अचूक सांगणे. तू म्हणालास की मला सरावाची अधिक गरज आहे. यू हिट द नेल ऑन द हेड. क्राय ओव्हर स्पिल्ड मिल्क, झालेल्या गोष्टीवर दुःख करणं व्यर्थ आहे. परीक्षेत कमी गुण मिळाले पण नो यूज क्राईंग ओव्हर स्पिल्ड मिल्क, पुढच्या वेळी चांगलं कर. वन्स इन अ ब्ल्यू मून, फारच क्वचित. लिसा तिचं घर वन्स इन अ ब्ल्यू मून साफ करते. ब्रेक द आईस, संवाद सुरू करणे. नवीन ऑफिसमध्ये मी जोक सांगून ब्रोक द आईस. होल्ड युअर हॉर्सेस, थोडं थांब. ऑर्डर देण्याआधी विचार कर. होल्ड युअर हॉर्सेस. अ स्टॉर्म इन अ टी कप, लहानशा गोष्टींचा मोठा गाजावाजा करणे. संध्याकाळी बाहेर न जाता का रागावलास? इट्स जस्ट अ स्टॉर्म इन अ टी कप. स्पिल द बीन्स, गुपित उघडे करणे. डोंट स्पिल द बीन्स अबाउट माय सरप्राईज बर्थडे पार्टी. बाईट द बुलेट, कठीण गोष्टीला सामोरे जाणे. माझ्या दाताच्या उपचाराला भीती वाटत होती पण मला बाईट द बुलेट करावं लागलं. लेट द कॅट आउट ऑफ द बॅग, गुपित बाहेर पडणे. शी लेट द कॅट आउट ऑफ द बॅग अबाउट माय प्रमोशन. वॉकिंग ऑन एगशेल्स, खूप सावध असणे. माय टीचर्स वॉज अँग्री सो आय वॉज वॉकिंग ऑन एगशेल्स. हिट द सॅक, झोपायला जाणे. आय एम सो टायर्ड, टाईम टू हिट द सॅक. थ्रो इन द टॉवेल, हार मानणे. ही फेल्ड टॉईस अँड फायनली थ्रू इन द टॉवेल. कॉस्ट अँड आर्म अँड लेग, खूप महाग असणे. हा आयफोन कॉस्ट अँड आर्म अँड लेग. बी इन हॉट वॉटर, अडचणीत असणे. लेट गेलो आणि बॉस चिडले. नाहू आय एम इन हॉट वॉटर. ऑन क्लाउड नाईन, खूप आनंदी असणे. माय व्हिडिओ वेंट व्हायरल, आय एम ऑन क्लाउड नाईन. बटरफ्लाईज इन माय स्टमक, भीती वाटणे. स्टेजवर जाण्याआधी आय हॅड बटरफ्लाईज इन माय स्टमक.